हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपला जो कोर्स सुरू आहे ओकॅब मास्टर, यातील इडियम्स चालू आहे. इडियम्स मधील पुढच्या लेक्चरला लगेच सुरुवात करते. तुम्ही कंटिन्युअसली म्हणजे व्हिडिओज पाहताय आणि त्याच्यानंतर जे लिहून घेताय इडियम्स, त्या इडियम्सला पुन्हा पुन्हा वाचायचं. ओके, चला सुरुवात करतोय बघा. हे सगळे इन्फॉर्मेशन माझ्याविषयीची आहे. एक प्रथा परंपरेनुसार जी इन्फॉर्मेशन द्यावी लागते की जर एखादा व्यक्ती शिकवतो तर काय करतो, काय केलेलं आहे, तर हे सगळं आहे तुमच्या समोर आहे. कोणताही प्रश्न याच्यावरती विचारला जाणार नाहीये, त्याच्यामुळे याला एक्सप्लेन सुद्धा करत नाही. आता इडियम्स आहेत, इडियम्सला आपण लवकर सुरुवात करतोय, म्हणजे थेट मुद्द्याला हात घालतोय. इडियम्स, त्याचं मिनिंग, सेंटेन्स मध्ये यूज कसा आहे आणि समजून सांगणं. अधूनमधून काही शब्द वगैरे असतात, त्या शब्दांचे मिनिंग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा. टू लिव्ह नो स्टोन अनटर्न, म्हणजे स्टोन म्हणजे काय? दगड. ते नाही का टाइमपास मध्ये दगड, त्यातलं दगड, स्टोन. अनटर्न, आता एक दगड आहे, त्याला असं असं टर्न करणं, राईट? त्याला आपण टर्न करणं वगैरे म्हणूयात. टू लिव्ह नो स्टोन अनटर्न म्हणजे असं समजू शकतो आपण, असं म्हणूयात की एका ठिकाणी असं काही दगड वगैरे पडलेले होते, आपण किंवा काहीतरी हरवतं तिथं, आणि मग ते शोधताना आपण काय करतो? प्रत्येक दगड इकडे इकडे करून पाहतो, सगळं शोधून पाहतो. म्हणजे काय? तुम्ही सगळे प्रयत्न करून पाहिले की तुमची एखादी हरवलेली वस्तू शोधण्यासाठी. म्हणजे टू लिव्ह नो स्टोन अनटर्न म्हणजे कोणताही स्टोन त्याला टर्न केलं तर तुम्ही सोडलं नाहीये, म्हणजे सगळे प्रयत्न केले. याचा मिनिंग आहे सर्वतोपरी प्रयत्न करणे, म्हणजे सगळे प्रयत्न करणे. थोडक्यात असं काहीही पाठीमागे नाही सोडणं एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी. आले का लक्षात? टू डू वन्स बेस्ट फॉर समथिंग. तुम्ही एखादी प्रिलिम्स अटेम्प्ट करणार आहात, यूपीएससी प्रिलिम्स आहे, सीडीएस आहे, राज्यसेवा परीक्षा देताय, कंबाईन देताय, किंवा एखादी सरळ सेवा आहे, हे सगळं करताना तुम्ही तुमचे बेस्ट एफर्ट्स देताय, म्हणजे तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करताय. त्याला म्हणतात टू लिव्ह नो स्टोन अनटर्न. We shall leave no stone unturned to make our new series on economics a success. Economics is success याच्यावरती आपण जेव्हा एखादी सिरीज बनवतोय तेव्हा आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, सगळे प्रयत्न करू, आपले बेस्ट एफर्ट्स देऊ, असं मिनिंग आहे. नेक्स्ट, टू लूज ग्राउंड. दोन लोक आहेत, ए आणि बी. ए आणि बी, एचं जेवढं स्पीड आहे तेवढं बी मेंटेन करतो, एचं स्पीड आणखी वाढतं, बी आणखी वाढवतो, परंतु एचं स्पीड वाढत जातं, बीचं कमी कमी होत जातं आणि बी पाठीमागं पडतो. हे असं मागं पडणं आहे ना, त्याला म्हणतात टू लूज ग्राउंड, टू लॅग बिहाइंड, पाठीमागे पडणं. याच्या लक्षात, इतरांपेक्षा पाठीमागे राहणं, त्याला म्हणतो आपण टू लूज ग्राउंड. द कॉर्पोरेट वर्ल्ड इज फियर्सली कॉम्पिटिटिव्ह. इफ यू लूज ग्राउंड इवन वन्स यू विल फाइंड इट डिफिकल्ट टू कॅच अप. कॉर्पोरेट जे आहे, कॉर्पोरेट क्षेत्र, हे क्षेत्र कसं आहे? फियर्सली कॉम्पिटिटिव्ह, प्रचंड स्पर्धा आहे या ठिकाणी. कट थ्रोट आपण म्हणतो ना, म्हणजे कट थ्रोट म्हणजे आपण त्याला म्हणतो की गळे कापूस स्पर्धा, इतकी स्पर्धा, प्रचंड स्पर्धा, इतकी स्पर्धा वगैरे आहे, किंवा फार कॉम्पिटिटिव्ह आहे. तुम्ही एकदा जरी मागं पडलात ना, तुम्हाला कॅचअप करणं अवघड जाईल, म्हणजे इतरांशी पुन्हा त्या लेव्हलला येणं अवघड जाईल. टू लूज ग्राउंड, टू लॅग बिहाइंड. टू लूज हार्ट, याची आरटी, हार्ट म्हणजे काय? हृदय, जे आपण देऊन बसतो कोणाला तरी, राईट? हृदय. HEART, याचं प्रोनाउन्सिएशन कधीही HURT जसं होतं तसं हर्ट नका करू. HEART याचं प्रोनाउन्सिएशन असं करायचं बघा, हार्ट. हार्ट म्हणजे काय? हृदय. आपलं जे हृदय असतं ते हृदय, हार्ट म्हणतो आपण त्याला. येतं लक्षात? आणि दुसरं एक आहे वर्ड HURT, हर्ट. हर्ट होणे म्हणजे काय? त्रास होणे किंवा दुःख होणे. येतं लक्षात? हर्ट वर. आता टू लूज हार्ट म्हणजे काय? टू लूज करेज. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, टू लूज हार्ट, आपलं हार्ट कोण असतं? आपल्या जवळची एखादी व्यक्ती. जसं माझ्या आयुष्यामध्ये माझे मित्र वगैरे आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी असेल. आपण समजा असं समजूयात, ए ही एक व्यक्ती आहे, ए म्हणजे आप्पा. आप्पाने त्याचं हार्ट दिलं एखाद्या मुलीला. आपण त्या मुलीचं नाव काहीही ठेवू शकतो, राईट? एखाद्या पकडावर तुम्ही काहीतरी
श्वेता पकडा, SHWETA, हे सगळे काल्पनिक गोष्टी आहेत. आप्पाने त्याचा हार्ट दिलं श्वेताला. आता काय होतं, टू लूज हार्ट म्हणजे त्याचं आता कधी कधी असं होतं, याची आप्पाची जी आता शक्ती आहे, पॉवर आहे, ती कोण आहे, श्वेता. पण होतंय काय, कधी कधी श्वेताच त्याची विकनेस बनून जातं. म्हणजे आप्पा काय करतो, लूज करतो हार्ट लूज करतो, म्हणजे काय, त्याच्यातलं धाडस कमी होऊन जातं. कधी, जेव्हा ती त्याची विकनेस बनून जाईल. मग आता धाडस जर कमी झालं तर आपण काय म्हणू, टू लूज करेज. म्हणजे हार्ट लूज करणं म्हणजे त्याच्यातील स्वतःतील धाडस कमी करणं. येतं लक्षात. टू लूज हार्ट म्हणजे टू लूज करेज, साहस एखाद्यातलं कमी होणं किंवा साहस सोडणं, धैर्य सोडणं. सेटबॅक कॅन बी कॉम्बॅटेड नॉट बाय लुझिंग हार्ट. आपल्याला जर सेटबॅक बसला, आपण पूर्व परीक्षा अटेम्प्ट केली, आपल्याला मेन्स अटेम्प्ट करायची इच्छा आहे, आपण तसा अभ्यास करतो आणि होतं असं की पूर्व परीक्षेला स्कोर कमी येतो. मग आता असा जर सेटबॅक बसला की आपला स्कोर कमी येतोय, आपण मागची सुद्धा मेन्स दिली, त्याच्या अगोदरची मेन्स दिली, परंतु यावेळेस पूर्व परीक्षेला स्कोर कमी आला, मग सेटबॅक कॅन बी कॉम्बॅटेड, त्याला भिडलं जाऊ शकतं. कधी, नॉट बाय लुझिंग हार्ट, धैर्य सोडून नाही, बट बाय ओव्हरकमिंग देम विथ ग्रेटर डिटर्मिनेशन. पुन्हा एकदा एका तितक्याच समर्पणाने, तितक्याच डिटर्मिनेशनने काय करणं, त्याला ओव्हरकम केलं जाऊ शकतं आणि त्याला कॉम्बॅट केलं जाऊ शकतं. टू लूज हार्ट म्हणजे टू लूज करेज. नेक्स्ट, अ मेडेन स्पीच. स्पीच म्हणजे भाषण, मेडेन म्हणजे पहिलं भाषण, त्याला म्हणतात मेडेन स्पीच. द व्हेरी फर्स्ट स्पीच डिलिव्हर्ड बाय समवन इन हिज लाईफ. एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यातील सर्वात पहिलं स्पीच देणं, त्याला म्हणतात मेडेन स्पीच. बघा बरं काय, देर वॉज नो लुकिंग बॅक फॉर मिस्टर भंडारे आफ्टर हिज मेडेन स्पीच गॉट अ व्हेरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. मिस्टर भंडारी यांनी त्यांचं पहिलं स्पीच दिलं आणि त्यांना जो रिस्पॉन्स भेटला, त्यानंतर देर वॉज नो लुकिंग बॅक, पुन्हा त्यांना पाठीमागे बघण्याची गरज पडली नाही. तुम्ही एक बॅच सुरू केली, बॅच चालवली, रेकॉर्डिंग चालू केलं, बॅच एकदम सक्सेसफुल ठरली, पुन्हा तुम्हाला पाठीमागे वळून बघण्याची गरज पडली नाही. असं माझ्या सुद्धा आयुष्यात घडलं. तर त्या प्रकारे काय, मेडेन स्पीच जे पहिलं आहे ते मी तुम्हाला वाक्य माझ्याशी सुद्धा जोडून सांगितलं आहे. मेडेन स्पीच, पहिलं भाषण. नेक्स्ट, टू मेक अ क्लीन स्वीप. काय होतं ना, आपल्याकडे लोकसभाला सीट्स किती आहेत, 552 असं टोटल सांगितलेलं आहे, बरोबर. नंतर 543च्या आसपास टोटल सीट्स वगैरे आहेत. यापैकी इलेक्शन होतं, जसं की आता 2024 मध्ये सुद्धा इलेक्शन आहे. इलेक्शन होतं आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर किंवा मग इलेक्शन होऊन जाईल, आता इलेक्शन झाल्याच्या नंतर जेव्हा तुमच्या लक्षात येतंय की 400 वगैरे सीट एखाद्या पार्टीला, समजा पार्टी ए ला पडतात आणि पार्टी बी ला आसपास 100 आणि मग पार्टी सी वगैरे थोडे थोडे, तर हे जे पार्टी ए ला 100 सीट्स मिळत आहेत, याचा अर्थ काय, त्यांनी इलेक्शन मध्ये क्लीन स्वीप मिळवली, म्हणजे त्यांचा विजय इतका एकदम समोरच्याला भुईसपाट केलं. तशा प्रकारे CN18 व्हर्च्युअली मेड अ क्लीन स्वीप ऑफ ऑल द मेडल्स इन द इंग्लिश न्यूज कॅटेगरी. म्हणजे त्यांनी काय केलं, सगळेच मेडल्स वगैरे त्यांना मिळवले वगैरे अशा प्रकारे. टू विन एव्हरीथिंग दॅट इज अवेलेबल, जे काय आहे ते मिळवणं. आता याला एकदम क्लीन स्वीप म्हणता येईल का, 500 पैकी आपण 550 पैकी 400 इलेक्शनच्या याच्यामध्ये आपण त्याला क्लीन स्वीप म्हणू शकतो, कारण स्पष्ट बहुमत वगैरे असतं, राईट का. आता जेव्हा तुमच्या लक्षात येतंय की एखादी महानगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि 100 सीट्स आहेत, 100 पैकी 90च्या आसपास, 95च्या आसपास सगळे तुम्ही मिळवताय, विजय मिळवताय, क्लीन स्वीप त्याला म्हणता येईल. परंतु क्लीन स्वीपचा फार क्लिअर जर अर्थ असा घ्यायचा असेल तर काय, 100 सीट्स आहेत, आउट ऑफ 100 तुम्ही 100 वगैरे मिळवताय, जेवढं काय आहे त्यापैकी सगळं मिळवताय, दॅट इज क्लीन स्वीप. नेक्स्ट, टू मेक अ फूल ऑफ वनसेल्फ, meaning काय, टू एक्झिबिट वन्स फुलिशनेस बाय ऑकवर्ड बिहेवियर. टू मेक अ फूल ऑफ वनसेल्फ, तुम्ही तुमचा मूर्खपणा शो करताय दुसऱ्यांसमोर, दॅट इज टू मेक अ फूल ऑफ वनसेल्फ. एखाद्याने काय करणं, स्वतःचा मूर्खपणा दाखवणं इतरांसमोर. बाय लुझिंग टेम्पर अँड गिव्हिंग डिरोगेटरी कॉमेंट्स अगेन्स्ट द चेअरमन, ही सिम्पली मेड अ फूल ऑफ हिमसेल्फ. काय केलं, त्याला राग आलेला होता. बाय लुझिंग टेम्पर, टू लूज टेम्पर म्हणजे काय, तुम्ही तुमचा राग वगैरे कंट्रोल मध्ये ठेवत नाही. बाय लुझिंग टेम्पर अँड गिव्हिंग डिरोगेटरी, अपमानास्पद म्हणा किंवा प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल अशा प्रकारचे कॉमेंट्स केल्या चेअरमनच्या अगेन्स्ट त्याने.
ही सिम्पली मेड अ फुल ऑफ हिमसेल्फ. स्वतःचा मूर्खपणा शो केला त्याने. येतं लक्षात? नेक्स्ट, टू मेक अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी. फार चांगली म्हण आहे बघा. जसे की आता पुढचे जर बोलतो त्याच्या अगोदर काही शब्द बघा. नेसेसिटी म्हणजे काय? गरज. आणि व्हर्च्यू म्हणजे काय? सदाचार किंवा चांगलं आचरण, सद्गुण, असं त्याला मराठीमध्ये शब्द आहे. आता या इडियमचा मिनिंग काय होतो? समजा तुमचा एखादा मित्र आहे, तो ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय, त्याला त्या ऑर्गनायझेशन मधून काढून टाकणार आहे जॉबवरून, असं त्याच्या लक्षात येतं. मग तो काय करतो? जेव्हा त्याच्या लक्षात येतं ना की आपण जॉबवरून काढून टाकणार, तो तेव्हाच जसं त्याच्या लक्षात येतं लगेच रेजिग्नेशन लिहितो आणि एकदम फाटाफाटात ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडतो आणि सांगतो सुद्धा इतरांना की मी स्वतः रिझाईन करून ती ऑर्गनायझेशन सोडलेली आहे. त्याला हे माहित होतं की त्याला काढून टाकणार आहे जॉबवरून. मग जेव्हा तुम्हाला जॉबवरून काढून टाकणार आहेत आउट ऑफ ऑब्लिगेशन, त्यावेळेस तुम्ही स्वतःहून असं दाखवता की मी स्वतःहून बाहेर पडलेलो आहे. टू ट्रीट समथिंग वन इज ऑब्लिक टू डू. एखाद्या व्यक्तीला जे करायचंय ते कसं ट्रीट करणं? ऍज इफ इट वर डन बाय चॉईस. जसं की मी ते माझ्या चॉईस नुसार केले. जे या व्यक्तीवर जे करणं बंधनकारक होतं ते त्याने करणं आणि सांगणं की जसं की ते माझ्या चॉईस नुसार केलं. एक्झाम्पल हेच सांगितलं मी तुम्हाला समजून. ही न्यू ही वॉज गोइंग टू बी डिसमिस्ड. त्याला माहित होतं की मला आता जॉबवरून काढून टाकणार आहे. बट ही मेड अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी. त्याने काय केलं? नेसेसिटीचा व्हर्च्यू बनवला. म्हणजे आता बट ही मेड अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी अँड रिझाइन हिमसेल्फ. आणि स्वतःच रिझाईन करून टाकलं, राजीनामा देऊन टाकलं. आलं लक्षात? अशा प्रकारे शो करणं जसं की माझ्यावरती ते बंधन नव्हतं, मी बाय चॉईस केलेलं. नेक्स्ट, टू मेक अमेंड्स, टू कॉम्पेन्सेट फॉर सम इनजस्टिस और रॉंग. इनजस्टिस म्हणजे काय? ज्याला आपण अन्याय म्हणतो, अन्याय. आणि रॉंग म्हणजे काय? चुकीचं. जसं काय चुकीचे. आपल्याकडून एखादी गोष्ट जर चुकीची घडली किंवा आपल्याकडून अन्याय घडला इतरांच्या बाबतीत, तर अशा प्रकारचं वर्तन करणं, जसं त्याला कॉम्पेन्सेट करणारं वर्तन करणं. टू कॉम्पेन्सेट फॉर सम इनजस्टिस. जसं की तुमच्याकडून एखादं रस्त्यावर गाडी चालवताना कोणीतरी फुटपाथवरती एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तुमच्याकडून 2-4 लोक असे चिरडले गेले आणि त्यानंतर तुम्ही असे बिंग ह्युमन वगैरे एखादी काय करता? ऑर्गनायझेशन करता, एनजीओची स्थापना करता, राईट? कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न करता. इनजस्टिस झालंय तुमच्याकडून, रॉंग झालंय, आणि मग एखादी ऑर्गनायझेशन काढता. दॅट इज टू मेक अमेंड्स, राईट? आता हे कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू नका एखाद्या ऍक्टर्सशी वगैरे, बरं का, किंवा कोणाशीही, त्याचा काही संबंध नाहीये. या इडियमच्या अनुषंगाने आपण समजावण्याचा प्रयत्न केला. टू मेक बोथ एंड्स मीट. टू मेक बोथ एंड्स मीट. बोथ म्हणजे काय? समजा दोन. एंड्स म्हणजे काय? समजा साधारणतः असं पकडा की दोन टोक आहेत, किंवा एंड या शब्दाचा अर्थ दोन होतात. एक तर शेवट सुद्धा होतो, म्हणजे ही रेष आहे, या रेषेचा हा एक टोक आहे आणि हा एक टोक आहे, याला सुद्धा एंड म्हणतात. आणि आपल्या आयुष्यातील एक जे ध्येय असतं त्या ध्येयाला सुद्धा एंड असं म्हणतात. येतं लक्षात? आता टू मेक बोथ एंड्स मीट याचा अर्थ काय? तुमचं काहीतरी इन्कम आहे, 50 रुपये इन्कम आहे दिवसाचं, आणि तुमचा खर्च सुद्धा 50 रुपये आहे. म्हणजे काय? जेवढं कमावताय तितकंच तुम्ही खर्च करताय. म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे ऍटलिस्ट तितकं तरी तुम्ही कमावताय. याला म्हणायचं दोन्ही एंड जे एंड्स आहेत त्यांना भेटवणं, मिळवणं. टू मेक बोथ एंड्स मीट. बघा, टू मेक वन्स इन्कम मीट वन्स एक्सपेंडिचर. एखाद्याचं एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, इन्कम म्हणजे काय? उत्पन्न. एखाद्या व्यक्तीचं जेवढं उत्पन्न खर्च आहे तेवढं उत्पन्न असणं. टू मेक बोथ एंड्स मीट. A lower middle class family with its limited resources finds it very difficult to make both ends meet. लोअर मिडल क्लास जे आहे ना, यांची अशी परिस्थिती असते की जेवढा खर्च वगैरे होतोय ना तेवढं सुद्धा इन्कम नसतं. म्हणजे त्यांना ते काय होतं? अवघड जातं की आपला जेवढा खर्च आहे तेवढं इन्कम मिळवणं सुद्धा. ओके, चलो नेक्स्ट. टू मेक हे व्हाईल द सन शाइन्स. मराठीमध्ये एक म्हण आहे आपल्याकडे, वाहत्या गंगेत हात धुवून घेणे, राईट? हिंदीमध्ये म्हणतात बहती गंगा में हात धो लेना, लाईक दॅट.
म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घेणं. आपल्याकडे असं असायचं, आम्ही मुलांमध्ये आम्ही बॅचलर्स जेव्हा राहायचो वगैरे किंवा आताही राहतोच किंवा लहान असताना वगैरे एनसीसी कॅम्पला गेल्याच्या नंतर एखाद्या कंबल एखाद्या कॅडेटच्या अंगावरती टाकायचं आणि सगळ्यांनी हाणून घ्यायचं. मग एखादा काय म्हणायचा, ए पळा पळा लवकर भरती गंगांमध्ये हात धुवलं, म्हणजे मारून घ्या. म्हणजे काय, जोपर्यंत एखादी ऑपॉर्च्युनिटी आहे तोपर्यंत आपला जो स्वार्थ आहे किंवा एखादं काम आहे ते साधून घेणं. बघा, टू मेक यूज ऑफ फेवरेबल ऑपॉर्च्युनिटी टू विन अँड ऍडव्हान्टेज. तुमच्याकडे जर चांगली संधी जर चालून आलेली असेल तर तिचं सोनं करणं, जर वेळ फेवरेबल असेल तर तिचा सुयोग्य वापर करणं. आता हे आपण कुठं वापरू शकतो माहितीये, एखाद्या व्यक्तीचं ग्रॅज्युएशन झालंय किंवा 12th झालंय, 12th झाल्याच्या नंतर म्हणजे 12वी झाले, 12वी झाल्याच्या नंतर 3 वर्षाचा एकदम चांगला वापर करून दिलाय. घरच्यांनी सांगितलं की तुझ्याकडे 3 वर्ष आहेत, ग्रॅज्युएशन करता करता अभ्यास कर आणि नोकरी लाग. त्याला सांगण्यात आलं होतं की त्याला किंवा तिला सांगण्यात आलं होतं की 3 वर्ष आहेत, चांगला अभ्यास करायचा. फेवरेबल सिच्युएशन आहे, सांगितलं होतं, चांगला वापर केला. वेळ दिलेली होती 3 वर्ष, त्याचा एकदम चांगला वापर केला फेवरेबल सिच्युएशनचा आणि रिझल्ट घेऊन निघून गेला किंवा निघून गेली. याला म्हणायचं जोपर्यंत तुम्हाला फेवरेबल सिच्युएशन दिलेली आहे त्याचा व्यवस्थित वापर करणं. आणि मराठीमध्ये फारच समजून घ्यायचं म्हटलं तर वाहत्या गंगेत हात धुवून घेणं. जोपर्यंत फेवरेबल सिच्युएशन आहे तोपर्यंत त्याचा वापर करून घेणं. यू मे नॉट हॅव सच लक अगेन, मेक अ हे व्हाईल द सन शाइन्स. आता अशा प्रकारचं लक तुझ्याकडे येईल किंवा नाही माहित नाही. मेक अ हे व्हाईल द सन शाइन्स, जोपर्यंत गंगा वाहते तोपर्यंत हात धुवून घे. साधी सोपी गोष्ट, बरोबर का? नेक्स्ट, टू मेक हेड ऑर टेल ऑफ. एखादी गोष्ट, एखादी बाब समजून घेणे. ओके, टू अंडरस्टँड. मेक अ हेड ऑर टेल. मेक अ हेड ऑर टेल ऑफ, एखाद्या गोष्टीचं हेड किंवा टेल समजून, म्हणजेच काय, समजून घेणे. टू अंडरस्टँड. टू मी ही वॉज स्पीकिंग ऑल ग्रीक. ऑल ग्रीकचा अर्थ आहे काहीच नसत. ऑल ग्रीक ही सुद्धा एक इडियम आहे बरं का. ऑल ग्रीक, तो जे काय बोलला, वट एव्हर ही वॉज स्पीकिंग ऑल ग्रीक वॉज ऑल ग्रीक टू मी. तो जे काय बोलत होता दॅट वॉज ऑल ग्रीक टू मी. ते सगळं माझ्यासाठी, मला काहीच कळत नव्हतं. आता मला सांगा, मी आहे आणि मला माझ्या समोर जर एखादी व्यक्ती आली आणि ग्रीक मध्ये जर बोलायला लागली, गप्पा हाणायला लागली, माझं चला मराठी, मला समोरची व्यक्ती बोलताना मराठी कळतं, हिंदी बोलत असेल तर कळतं, इंग्लिश बोलत असेल तर कळतं. ग्रीक जर बोलायला लागलं तर मला काही कळणार आहे का? अजिबात नाही. मग मी काय म्हणत, वट एव्हर ही स्पीक, वट एव्हर ही स्पोक वॉज ऑल ग्रीक टू मी. सगळं ग्रीक होतं, मला काहीच नाही कळालं. राईट, या ऑल ग्रीकचा अर्थ असतो काहीच न समजणं. टू मी ही वॉज स्पीकिंग ऑल ग्रीक, तो जे काय बोलला ते मला काहीच कळालं नाही. आय कुड मेक निदर हेड ऑर टेल ऑफ हिज स्पीच. त्याचं जे काही भाषण होतं त्याचं मला काहीही समजलं नाही. इथं लक्षात. नेक्स्ट, टू मेक लाईट ऑफ. टू ट्रीट ॲज इफ ऑफ नो इम्पॉर्टन्स. अशा प्रकारे ट्रीट करणं जसं काही समोरची व्यक्ती किंवा वस्तू वगैरे कोणताही त्याला महत्वच नाही. म्हणजे असं होतं ना की दोन व्यक्ती आहेत, ए आणि बी. ए बी ला एकदा भेटायला गेला, त्यावेळी बी ने काय केलं, ए ला अशा प्रकारे ट्रीट केलं, काही महत्वच दिलं नाही. मग दुसऱ्या वेळी एका फंक्शन मध्ये जेव्हा बी आला ए कडे, त्यावेळी ए बी ला काडीची किंमत देईना, किंवा काडीची म्हणा किंवा कवडीची म्हणा, ओके, काहीच किंमत देईना. आले का लक्षात? म्हणजे काय, तुम्ही समुद्राला काही महत्व देत नाही, त्याची किंमत करत नाही, त्याला म्हणतात टू मेक लाईट ऑफ. सेंटेन्स बघा, the managing director made light of the expert committee's recommendations and took some undesirable situations. एक एक्सपर्ट कमिटी नेमलेली होती एखाद्या ऑर्गनायझेशनने. त्या एक्सपर्ट कमिटीने जे काही शिफारशी केल्या, रेकमेंडेशन्स, त्या रेकमेंडेशन्सला त्याने काहीच किंमत दिली नाही. आणि अनडिझायरेबल, जे अशा प्रकारचे काहीतरी डिसिजन्स घेतले मॅनेजिंग डायरेक्टरने जे काही डिझायरेबल नव्हते. डिझायरेबल म्हणजे त्या ठिकाणी अपेक्षित असे नसणारे, अनपेक्षित असे डिसिजन्स घेतले. आलं का लक्षात? एक्सपर्ट म्हणजे टू मेक लाईट ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीला महत्व न देणं, त्याची किंमत न करणं, व्हॅल्यू न करणं. नेक्स्ट, टू मेक मच अडो अबाउट नथिंग.
काय आहे इडियम? टू मेक मच अडो अबाउट नथिंग, टू मेक अ ग्रेट फस अबाउट अ ट्रिवियल. किंवा ट्रायफल. एखादी गोष्ट जी की फार मोठी नाहीये, फार महत्वाची नाहीये, ते बात का बतंगड देणं असं माहिती आहे ना, छोट्या गोष्टीला मोठी करणं. लाईक दॅट. यू आर मेकिंग मच अडो अबाउट नथिंग, फॉर माय कमेंट्स वर गिवन ओनली इन अ हायर वेन. आता तू उगीच काहीतरी मोठं काहीतरी बनवतोय, इतका राडा करण्याची आवश्यकता नाहीये. साधं वाक्य होतं, साधं बोललं गेलं होतं, मला तसं म्हणायचं नव्हतं. तू उगीच मोठं काहीतरी बनवतोय वगैरे असं म्हणणं. टू मेक मच अडो अबाउट नथिंग, जे काही फार नाहीये तिथं सुद्धा फार मोठं काहीतरी असं बनवणं वगैरे. नेक्स्ट रियम. टू मेक वन्स मार्क, टू डू समथिंग नोट वर्दी. आता आपण म्हणतो की आयुष्यामध्ये काहीतरी लोकांना नोटीस होईल असं कर, एकदम चांगलं वगैरे करायचं, असं मलाही वाटायचं आणि मी करतो. मला असं वाटतं, किंवा मला तरी असं वाटतं, नोटवर्दी करणं, लोकांना नोटीस होईल असं करणं, काहीतरी रिमार्केबल करणं. टू मेक वन्स मार्क, टू डू समथिंग नोटवर्दी. तुम्ही तुमच्या पद्धतीने एखादं इतरांनी प्रशंसा करावी, इतरांना चांगलं वाटावं असं काहीतरी करणं, त्याला काय म्हणताय? टू मेक वन्स मार्क. शी इज गिफ्टेड विथ सच ए mellifluous voice that she is sure to make a mark as a playback singer. तिला इतका चांगला आवाज, सुरेल आवाज लाभलेला आहे. शी इज शुअर टू मेक अ मार्क. ती 100% शी वुड मेक अ मार्क ऍज अ प्लेबॅक सिंगर. प्लेबॅक सिंगर म्हणजे तुम्ही पाहता ना, एक हिरो हिरोईन वगैरे असं डान्स वगैरे करत असतात आणि गाणं चालू असतं. ते पाठीमागे जे गाणं चालू असतं, जे त्यांनी ज्यांनी गायलेलं असतं त्यांना प्लेबॅक सिंगर असं म्हणतात. लता दीदी, आशा भोसले, अलका याग्निक आणि उदित नारायण असतील, कुमार सानू असतील, अलीकडे अरिजित सिंग, बाकी सगळेच या हे लोक प्लेबॅक सिंगर्स आहेत. हे जेव्हा व्हिडिओ मध्ये प्ले होताना हिरो हिरो वगैरे दिसतात, त्यांच्यासाठी गाणं त्यांनी गायलेलं असतं, त्यांना प्लेबॅक सिंगर म्हणायचं. तिला इतका चांगला आवाज वगैरे लाभलेला आहे. ती शी वुड मेक अ शी इज शुअर टू मेक अ मार्क ऍज अ प्लेबॅक सिंगर. टू मेक अ मार्क, टू मेक वन्स मार्क म्हणजे काय? नोटवर्दी करणं, इतरांना नोटीस होईल असं काहीतरी रिमार्केबल करणं. नेक्स्ट, टू मेक अप वन्स माइंड. मला स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचंय असं मी जर ठरवलं, मला माझ्या घरचे समजवायला लागले की शरद नाईक, तू एखाद्या परीक्षेचा अभ्यास कर, गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न कर. मग मी त्यांच्याकडे जाईल आणि मी म्हणाल की आय हॅव मेड माय माइंड दॅट आय वॉन्ट टू परस्यू स्पोर्ट्स. मला स्पोर्ट्स मध्ये जायचंय असं मी ठरवलेलं आहे, मी माझ्या डोक्यामध्ये सेट केलेलं आहे. टू मेक अप वन्स माइंड, टू डिसाइड म्हणजे मी तसं डिसाइड केलेलं आहे, मी ठरवलेलं आहे. टू डिटरमाइन असं करण्याचं मी निश्चित केलेलं आहे. गेट इट? वन्स यू मेक अप युअर माइंड टू डू समथिंग, यू मस्ट परस्यू इट विथ अनफॉल्टरिंग डिवोशन. एकदा का जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, तुम्ही त्याला अनफॉल्टरिंग डिवोशन, डिवोशन म्हणजे समर्पण, एकदम समर्पण भावनेने त्याच्या मागे लागलं पाहिजे. ते लक्षात, जर तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली असेल तर. नॉट टू मीन्स मॅटर्स, टू टॉक प्लेनली अँड ब्लंटली. प्लेनली और ब्लंटली, तुम्ही एकदम क्लिअरली बोलता, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलता. म्हणजे कसं, तुम्ही कोणताही जर तुम्हाला खरं सांगायचं, सत्य सांगायचंय, तर तुम्ही फार स्पष्टपणे बोलता. कधी कधी ते बोल्ड वाटू शकेल, राईट? विद्या बालन असेल किंवा स्वरा भास्कर असेल, आणखी काही लोक आहेत, हे बोलताना फार स्पष्ट बोलतात, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? फार ब्लंट आहात, बोल्ड आहात बोलण्यामध्ये. द विटनेस डिड नॉट मीन्स मॅटर्स. आता हे मीन्स मॅटर्स म्हणजे काय? नॉट टू मीन्स मॅटर्स म्हणजे तुम्ही ते अस्पष्ट वगैरे, धुंदलं वगैरे असं नाही, फार क्लिअरली सांगता जे सांगायचे ते. द विटनेस डिड नॉट मीन्स मॅटर्स अँड क्लिअरली स्टेटेड हाऊ द एंटायर प्लॉट हॅड बीन हॅच्ड अँड एक्झिक्युटेड. या विटनेसने अजिबात काय म्हणता येईल,
न घाबरता न डगमगता सगळं काही एकदम स्पष्टपणे सांगितलं. द विटनेस डीड नॉट मीन्स मॅटर्स. सो मीन्स मॅटर्स म्हणजे काय? हा म्हणजे नॉट टू मीन्स मॅटर्स म्हणजे म्हणजे गोंधळात न सांगणं, संदिग्धपणे न सांगणं, निसंदिग्धपणे फार स्पष्टपणे सांगणं. टू माइंड वन्स P's and Q's to take care of minor details. एखाद्या गोष्टीचे P's and Q's to mind one's P's and Q's. आता बघा, एखाद्या शब्दामध्ये जर P असेल आणि Q चा पण समावेश वगैरे जर झाला असेल तर त्या शब्दामध्ये प्रत्येक शब्दाचा प्रत्येक अल्फाबेट कडे लक्ष देणं म्हणजे एखादी घटना घडत असेल, एखादी कृती घडत असेल त्यातील बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं. मायन्यूट डिटेल्स. मायन्यूट डिटेल्स म्हणजे छोटे छोटे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं. आता एखादी कृती घडलेली असेल तर त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं. सो टू माइंड वन्स पीज अँड क्यूज. पीज अँड क्यूजचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीतील जे काही पी आहेत, एखाद्या गोष्टीतील जे काही क्यू आहेत यांच्याकडे लक्ष देणं म्हणजे काय? लहान सहान गोष्टींकडे लक्ष देणं. द मॅनेजमेंट इज कीपिंग अ वॉचफुल आय ऑन युअर कंडक्ट. हे कंडक्ट म्हणजे तुझं जे बिहेवियर आहे, तुझी जी वागणूक आहे त्या वागणुकीकडे जे मॅनेजमेंट आहे म्हणजे व्यवस्थापन आहे एखाद्या ऑर्गनायझेशन मधलं ते लक्ष देऊन आहे. कीपिंग अ वॉचफुल आय याचा अर्थ ते तुझ्यावर डोळा ठेवून आहे. ओके, मॅनेजमेंट तुझ्यावर डोळा ठेवून आहे. सो बेटर माइंड युअर पीज अँड क्यूज. तुझ्या लहान सहान गोष्टींकडे आता लक्ष दे. तुला नाही तर जॉबवरून कधीही काढून टाकलं जाऊ शकतं. ओके, चला नेक्स्ट. ए 9 days वंडर म्हणजे काय? नव्याचे 9 दिवस म्हणतो ना आपण. काय असायचं ना गावाकडे असताना फार गंमत असायची बघा ग्रामीण भागातील जीवनामध्ये. एखाद्या आपल्या मित्राने नवीन शर्ट घेतलाय, नवीन पॅन्ट घेतली असं जर त्याच्या मित्रांना लक्षात आलं तर ते त्याला धरून फटकायचे. अशा 9 बुक्क्या मारणं, 9 असं काहीतरी करायचे. आणि मग हा झाला वेगळा पार्ट. आता त्याने घेतलेला शर्ट जो आहे हाही कसा नावाचा. त्याने घेतलेला जो शर्ट आहे तो त्याला पुढचे काही दिवस फार चांगलं वाटतं. अरे वा वा, नवीन शर्ट, नवीन शर्ट. तो असंच अधूनमधून असं करणार नवीन शर्ट. कारण ते जाणवत राहतं ना, हे जास्त दिवस नाही टिकत. हे नवीन गोष्टीचे 9 दिवस असतात, राईट? नव्याचे 9 दिवस. एखादी नवीन नवरी असेल की तिच्या सासरला गेल्याच्या नंतर फार कमी दिवसच तिला ते नवरी असणं वगैरे नवीन आहे असं जगायला भेटतं. नंतर मग ते सगळंच उचल शेण, उचल गावऱ्या, झाडून घे, सारून घे, हे सगळं करावं लागतं, राईट? चला. 9 days wonder, something that causes a great excitement for a short time. नवीन नवीन असताना त्याचं एक्साइटमेंट फार असतं बघा. नवीन तुम्ही जर जॉब जॉईन केला तर ते नवीन नवीन चांगलं वाटतं. नंतर मग ते कंटाळवाण व्हायला लागतं, यार का आलो या जॉब. Material attainments including fame and wealth are only a 9 days wonder. Fame म्हणजे प्रसिद्धी, वेल्थ म्हणजे संपत्ती, मटेरियल म्हणजे भौतिक आयुष्य, भौतिक आयुष्य. मटेरियल अटेनमेंट्स. मटेरियलचा अर्थ असा असतो की तुम्ही तुमचं मोह माया संपत्ती अमुक नाही काय संपत्ती, आपल्या आजूबाजूला नवरा बायको माडी साडी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर इंटरेस्ट असेल त्याला मटेरियल गोष्टी म्हणतात. त्या अचीव करणं इन्क्लुडिंग फेम अँड वेल्थ, संपत्ती असेल, प्रसिद्धी असेल, या गोष्टी आर ओनली अ 9 days वंडर. ते फार काळ त्याचं वंडर राहत नाही, आश्चर्य राहत नाही. नंतर नंतर ते फार कंटाळवाणं, मोनोटोनस असं व्हायला लागतं. नेक्स्ट, नल अँड वॉइड. एखादी गोष्ट रद्द ठरणे. रद्द होणे किंवा रद्द ठरणे. आता एखादा ऍक्ट आहे पार्लमेंटने केलेला आणि नंतर काय होतं सुप्रीम कोर्ट मध्ये त्या ऍक्टला जर चॅलेंज केलं गेलं, सुप्रीम कोर्ट त्याला नल अँड वॉइड ठरवतं. म्हणजे काय? सुप्रीम कोर्ट म्हणतं द लॉ विच इज मेड बाय द पार्लमेंट इज इनकन्सिस्टंट विथ द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड दॅट इज वाय दॅट शुड बी नल अँड वॉइड. म्हणजे ते रद्द करत आहोत आम्ही असं सांगितलं. आता लक्षात, नल अँड वॉइड म्हणजे एखादी गोष्ट त्याचा प्रभाव कमी करणं, प्रभाव नष्ट करणं, प्रभावहीन करणं, त्याचा अंमल बंद करणे.
अंमल बंद करणे, अंमल थांबवणे. इफ दिस न्यू रूल इज इंट्रोड्युस्ड, जर नवीन रूल जर इंट्रोड्यूस झाला, इट विल मेक ऑल अर्लियर रूल्स नल अँड वॉइड. जर हा नवीन कायदा जर आणला किंवा नवीन रूल जर आणला, तर अगोदरचे सगळे लॉज जे होते ते काय होतील, आता नल अँड वॉइड होतील, म्हणजे काय, रद्द होतील. नेक्स्ट, ऑफ अँड ऑन, नाऊ अँड अगेन. ऑफ अँड ऑन जसं असतं ना, ऑफ अँड ऑन थांबणं सुरू होणं. ऑफ म्हणजे थांबवणे, ऑन म्हणजे सुरू होणे. तसंच नाऊ अँड अगेन, आता नंतर अशा टाइप मध्ये सेंटेन्स बघा. यू मस्ट टॉक टू द एम्प्लॉईज ऑफ अँड ऑन सो दॅट दे रिमेन अलर्ट अँड मोटिवेटेड. आता बघा याचा अर्थ काय, तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजना आता बोलायला पाहिजे, पुन्हा काही काळानंतर बोलायला पाहिजे, पुन्हा काही काळानंतर बोलायला पाहिजे, पुन्हा काही काळानंतर तुम्ही त्यांच्याशी बोलत राहायला पाहिजे. सो दॅट ते काय राहतील, अलर्ट सुद्धा राहतील, मोटिवेटेड सुद्धा राहतील, त्यांचा कनेक्ट सुद्धा राहील तुमच्या बरोबर. आलं का लक्षात? ऑन अँड ऑन, ऑफ अँड ऑन, कधी कधी वगैरे असं एकदमच सारखंच तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही राहायला पाहिजे वगैरे असं नाही. खाली येतच नाही म्हणजे वर तुम्ही एकदा गेले सारखंच बोलत राहत आहोत असं नाही. किंवा तुमची त्यांच्या बरोबरची बोलण्याची तुमची बात चर्चाच होत नाही, महिन्यातून कधी होते पुन्हा चर्चाच होत, वर्ष असं नाही. तुम्ही त्यांच्याशी अधूनमधून बोलत वगैरे राहायला पाहिजे. ऑफ अँड ऑन, नाऊ अँड अगेन, आता आणि पुन्हा. आता समजून घ्या, जसं की गॅप नाही पडत आहे, तुम्ही त्यांच्याशी अधूनमधून करेक्ट मध्ये आहात, कसा अर्थ आहे ऑफ अँड ऑनचा, म्हणजेच नाऊ अँड अगेन. नेक्स्ट, ऑफ द ट्रॅक, अवे फ्रॉम द प्रॉपर सब्जेक्ट. जसं की मी ना एका ठिकाणी भाषण ऐकलं होतं आणि वक्ते आले, वक्ते म्हटलं आम्ही, वक्ते नाही, वक्ते म्हणजे फार वेगळी गोष्ट. वक्ते म्हणजे भाषण देणारी व्यक्ती, स्पीकर, बोलणारी. जो बोलणारा असतो त्याला स्पीकर म्हणतात, भाषण देणारा. ते बोलायला लागले वगैरे, फार चांगलं बोलत होते. सुरुवातीला म्हणजे असं मस्त शेर सांगणार, शायरी करणार, उर्दू मधले शब्द अधूनमधून, हिंदी मधले मस्त मस्त, मराठी मधल्या कविता. आणि जेच 5 मिनिटानंतर घसरले वक्ते, कोणत्या टॉपिक वरती गेले हे त्यांना शेवटपर्यंत नाही कळत. भाषण थांबलं, ते निघून गेले. आम्ही नंतर सांगितलं की काय टॉपिक होता, वक्ते काय बोलले, कुठे गेले दुसऱ्या साईडला निघून. सो ते ऑफ द ट्रॅक गेले. जो त्यांना बोलण्याचा ट्रॅक सांगितलेला होता, टॉपिक सांगितलेला होता, तो ट्रॅक त्यांनी सोडला, म्हणजे ऑफ द ट्रॅक होणार. ऑफ द ट्रॅक, अवे फ्रॉम प्रॉपर सब्जेक्ट. जो प्रॉपर सब्जेक्ट होता तो सोडून इतर गोष्टींवरती बोलणे. We must appreciate the urgency of the issue and discuss what is important. Let us not say anything that takes us off the track. जो आपल्याकडे आता जी एक टॉपिक आहे त्याचा अर्जन्सी आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती बोलायला पाहिजे. आपण ऑफ द ट्रॅक जायला नको. ओके, आपणही ऑफ द ट्रॅक जायला नको, आपण पुढच्या इडियम कडे जाऊया. नेक्स्ट, ऑन टेंटर हुक्स. वाचून घ्या, मी तोपर्यंत थोडंसं पाणी पितो. In a state of suspense or uncertainty. हे कसं समजून घेणार? ऑन टेंटर हुक्स. इन अ स्टेट ऑफ, टेस्टच उच्चार निघाला बरं का. इन अ स्टेट ऑफ सस्पेन्स और अनसर्टनिटी. अनसर्टनिटीचा अर्थ आहे अनिश्चितता, अनिश्चितता, एकदम अनिश्चितता असणं एखाद्या गोष्टीमध्ये. आता बघा, इन अ स्टेट ऑफ सस्पेन्स, एखाद्या रहस्यमय गोष्टीमध्ये असणे किंवा एखादी अनिश्चितता असणे, ती जी स्थिती असते ना त्याला म्हणतात ऑन टेंटर हुक्स. म्हणजे काय, एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि सिरियस ऍक्सिडेंट झालेला आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, ICU मध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळेजण ऑन टेंटर हुक्स असतात, म्हणजे नातेवाईक, रिलेटिव्ह, असं सगळे मित्र वगैरे. कारण का, माहित नसतं आता काय होईल, कारण ऍक्सिडेंट फार सिरियस झालाय वगैरे. म्हणजे असं जे असतं त्याला आपण म्हणतो ऑन टेंटर हुक्स. I remained on tenterhooks till the final result of the interview was declared. इंटरव्ह्यूचा फायनल रिझल्ट डिक्लेअर होईपर्यंत अनिश्चितता होती, म्हणजे मी टेंटरहुक्स वरती होतो. आय वॉज ऑन टेंटरहुक्स. आणि या टेंटरहुकच्या अगोदर ऑन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे, कळलं? चलो नेक्स्ट. ऑन द ईव ऑफ.
ऍट द टाइम प्रिसिडिंग सम इव्हेंट. बघा आता हा एक कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमाच्या अगोदरची जी वेळ असते ना त्या वेळेला म्हणतात ऑन द इव्ह ऑफ. थोडक्यात सांगायचं म्हणजे जसं प्रजासत्ताक दिन असतो, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी राष्ट्रपतींचं देशाला उद्देशून भाषण होतं, राईट. त्याला इंग्लिश न्यूजपेपर मध्ये बातमी अशी असते, प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऍड्रेस्ड द नेशन ऑन द इव्ह ऑफ रिपब्लिक डे. म्हणजे रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला उद्देशून भाषण केलं. पण हे जे म्हणणं आहे ऑन द इव्ह ऑफ, याचा अर्थ असा आहे एखादा कार्यक्रम होतो त्याच्या अगोदरची वेळ, ऑन द इव्ह ऑफ. सेंटेन्स बघा, मिस्टर Sabharwal was given a hearty farewell on the eve of his retirement. ही व्यक्ती यावेळी रिटायर होणार होती, म्हणजे हा रिटायरमेंटचा कार्यक्रम होणार होता किंवा मग एखादी वेळ आहे तर ही रिटायरमेंटची वेळ, याच्या अगोदरचा जो टाइम असतो त्याला आपण काय म्हणतो, ऑन द इव्ह ऑफ. मग यावेळेस सुद्धा या फ्रेज मध्ये सुरुवातीला ऑन येतं, एवढं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ओके, चला नेक्स्ट. ऑन द फेस ऑफ इट, जजिंग फ्रॉम व्हॉट इज अपॅरंट. जे दिसतंय, समोर जे दिसतंय त्याच्यावरून जज करणं, मत बनवणं. ऑन द फेस ऑफ इट देअर सीम्स टू बी नथिंग फिशी अबाउट द मॅटर. जे दिसतंय ना, वरून पाहिल्याबरोबर जे दिसतंय त्यावर असं वाटतं फार काही विचित्र प्रकार वगैरे नाहीये. ऑन द फेस ऑफ इट सीम्स टू बी नथिंग फिशी अबाउट द मॅटर. जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये असं काहीतरी फार गोंधळाची फिशी वगैरे प्रकरण आहे असं वाटत नाहीये. सो कळालं, ऑन द फेस ऑफ इट म्हणजे काय, अपेरेंटली जे दिसतंय, वरून जे दिसतंय त्यावरून असं, त्यावरून. ऑन द हॉर्न्स ऑफ अ डिलेमा, अगेन त्याच इडियम प्रमाणे, जसं की अनिश्चितता असणे, अनसर्टन्टी असणे. म्हणजे ऑन द हॉर्न्स ऑफ अ डिलेमा, जशी एखादी अनिश्चित वेळ असेल. म्हणजे एखाद्या देशामध्ये निवडणुका होतात, पाकिस्तानमध्ये वगैरे निवडणुका झाल्या, प्रेसिडेंट कोण होईल किंवा पंतप्रधान कोण होईल, प्रेसिडेंट सोडा साईडला, पंतप्रधान, अहो सीट्स जास्त येऊन सुद्धा त्यांना पंतप्रधान म्हणून घेत नाहीत. भयानक परिस्थिती पाकिस्तानमध्ये. आपलं ठीक आहे, आपलं कसं ना कसं जास्त सीट्स येत आहेत. ओके, सो तिकडं फार विचित्र आहे, पण जास्त सीट्स येऊन सुद्धा लवकर पंतप्रधान होता येत नाही, कोर्टात जा, तुम्ही सगळं काही करावं लागतं. तर ते अनसर्टन्टीचं वातावरण असतं, मग त्याला काय म्हणू आपण, ऑन द हॉर्न्स ऑफ डिलेमा. डिलेमा म्हणजे काय, द्वंद्व. द्वंद्व, या द्वंद्वाचा मिनिंग माहिती आहे का तुम्हाला काय? लोकसत्तेमध्ये एक सदर यायचं, ज्याचं टायटल असं होतं की तुम्हाला एक काहीतरी आवडतंय आणि एक करावं लागतंय. बघा बरं का, टायटलचा आशय सांगतोय मी, मला ते टायटल आता आठवत नाहीये, त्याचा आशय सांगतो. एक असतं जे तुम्हाला आवडतंय म्हणून ते करायचं असतं, म्हणून ते करावंसं वाटतं. आणि दुसरी गोष्ट असं आहे, ते बघा आवडतंय, थोडक्यात काय, प्रेम वगैरे म्हणूयात, आवडतंय म्हणून ते तुम्ही करताय. आणि एक असतं जे तुमच्यासाठी चांगलं आहे, योग्य आहे, म्हणून ते तुम्हाला करावं लागतं. आता हा जो पार्ट आहे ना, आयुष्यामध्ये असं बऱ्याचदा होतं, मला काहीतरी चांगलं वाटतंय, मी ते करायला पाहिजे, की माझ्यासाठी काहीतरी चांगलं आहे ते मी करायला पाहिजे. या गोष्टीमध्ये नेहमीच आपलं काय असतं, मन अडकलेलं असतं, त्याला आपण म्हणतो द्वंद्व. कळालं? द्वंद्व थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. डिलेमा काय असतो. नेक्स्ट, ऑन द स्पॉट ऑफ द मोमेंट, ऍक्टिंग अंडर द फर्स्ट इम्पल्स. ऑन द स्पॉट ऑफ द मोमेंट म्हणजे काय, मोमेंट म्हणजे क्षण, क्षण. आणि दुसरा एक आपल्याकडे शब्द आहे MOVEMENT, मुवमेंट. मुवमेंटचे अर्थ बघा, एक आहे चळवळ, म्हणजे जी जसे राष्ट्रीय चळवळ वगैरे होती ना,
राष्ट्रीय चळवळीमध्ये सुद्धा इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, इंडियन नॅशनल मुवमेंट. मुवमेंटचा अर्थ आहे चळवळ, दुसरा अर्थ आहे हालचाल. ओके. आता तुम्ही एखादा सीन पाहता, म्हणजे काहीतरी समोर चाललंय, ते पाहिल्याबरोबर तुमच्याकडून जी प्रतिक्रिया उमटते ती त्याला म्हणतो ऑन द स्पर ऑफ द मोमेंट. ते पाहता क्षणी, याचा अर्थ असा आहे, म्हणजे ऑन द स्पर ऑफ द मोमेंट, ते पाहता क्षणी, ते पाहिल्यावर जे वाटतं ना ते ऍक्टिंग अंडर द फर्स्ट इम्पल्स. तुम्हाला जे क्लिक झाला आणि तुम्ही जी कृती करता त्याच्याविषयी बोलले गेले, तो अर्थ आहे. The finance minister rose to the occasion and made a persuasive speech on the spur of the moment. Finance minister rose to the occasion and made a persuasive speech. त्या वेळेस त्यांनी काय केलं, ती वेळ साधून घेतली आणि he made a speech on the spur of the moment. त्या वेळेला त्यांना जे त्यांनी सुचलं वगैरे, त्यांनी ते मांडलं आणि त्यांनी ते परस्युएसिव्ह स्पीच म्हणजे फार कन्व्हिन्सिंग अशा प्रकारचं स्पीच सुद्धा दिलं. ओके. नेक्स्ट, टू बी ऑन द वेन, टू बी ऑन डिक्लाइन म्हणजे नष्ट होण्याकडे जाणे, हळूहळू नष्ट होणे. टू बी ऑन द वेन, टू बी ऑन द डिक्लाइन, एखादी गोष्ट हळूहळू कमी होणे, नष्ट होण्याकडे जाणे, त्याला म्हणतो आपण टू बी ऑन द वेन. दिस इज अन एरा ऑफ लॅपटॉप्स. हा एक लॅपटॉपचा जमाना आहे. द यूज ऑफ डेस्कटॉप्स इज ऑन द वे. डेस्कटॉपचा जो यूज वगैरे व्हायचा तो आता संपत आलाय, तो काळ नष्ट होत चाललाय. ऑन द व्हर्ज ऑफ, एखाद्या गोष्टीच्या टोकावर असणे. आपण म्हणतो ना, आता सेंटेन्स नुसार पण जाऊयात, त्यानुसार तुमच्या लक्षात येऊनच जाईल. इट इज ऑन द व्हर्ज ऑफ, आणि मग आता या व्हर्जच्या नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येते, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. ऑन द व्हर्ज ऑफ, त्या गोष्टीच्या टोकावरती असणे, नष्ट होण्याच्या काठावरती असणे, टोकावरती असणे, अशा प्रकारे सेंटेन्स मध्ये यूज होऊ शकतो. विथ बिझनेस जायंट्स लाईक रिलायन्स एंटरिंग द रिटेल मार्केट इन अ बिग वे. रिलायन्स सारखे बिग मार्केट्स, मोठमोठे नॉट मार्केट्स, रिलायन्स सारखे मोठमोठे जे प्लेयर्स आहेत ते मार्केटमध्ये एंटर करतायत, किरकोळ मार्केटमध्ये. इन अ बिग वे, many small time shops are on the verge of being closed down. रिलायन्स सारखा मोठा उद्योग जेव्हा किरकोळ क्षेत्रामध्ये सुद्धा एंटर करतोय, त्यावेळी छोटे मोठे शॉप जे आहेत ना, छोटे छोटे शॉप्स हे नष्ट होतील, बंद पडतील. आर ऑन द वर्ज ऑफ बीइंग क्लोज डाऊन, बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, बंद पडण्याच्या पार ते त्या पॉइंटला येऊन पोहोचले. आलं लक्षात? एखाद्या गोष्टी त्या मार्गावर असणं, त्या टोकावरती असणं. नेक्स्ट, सो दॅट वॉज ऑल इन दिस लेक्चर. आपण आतापर्यंत या लेक्चरमध्ये साधारणतः 30 इडियम्स वगैरे पाहिल्या. प्रत्येक इडियम व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न माझा आहे. आणि जस्ट आता आठवलं म्हणून सांगतो, मी तुम्हाला आतापर्यंत एक डिलेमा म्हणून जे सांगत होतो ना, डिलेमा, यस, या डिलेमा मध्ये दोन गोष्टी सांगत होतो. एक असतं आपल्याला करावं लागतंय कारण ते आपल्यासाठी चांगलं आहे, दुसरं असतं मला ते आवडतंय म्हणून मी ते करतो. याला लोकसत्तेमध्ये जे सदर यायचं ते होतं श्रेयस, मला वाटतं श्रेयस आणि प्रेयस किंवा श्रेयस की प्रेयस असं असायचं. याचा अर्थ मला फार फार आवडायचं. याचं कारण सांगतो. श्रेयस म्हणजे आपल्यासाठी जे चांगलं आहे ते. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये सुद्धा जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे, जी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे त्याची निवड करायला पाहिजे. त्याला श्रेयस म्हणतात. अंगावरती काटा आला, मी खरं सांगतो. प्रेयस म्हणजे आपल्याला त्या पॉइंटला जर आवडतंय म्हणून आपण ते जर करत असू, कदाचित ते आपल्यासाठी चुकीचं सुद्धा असू शकतं. आपल्याला फक्त आवडतंय म्हणून ते करायलाच पाहिजे असं नाही. आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपण करायला पाहिजे. या एकदम सुंदर आणि पॉझिटिव्ह नोटवरती मी या ठिकाणी आपली रजा घेतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.